मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है। हे सांगत समाजात समानता प्रस्थापित केली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। भारत प्रचंड मोठमोठ्या लोकांचा, संतांचा, महान हुतात्म्यांचा देश आहे। संत कबीर, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, हा तुम्ही तिथंच बसा, एकदा जोरदार टाळा वाजवा बरं साऊंडवाल्यांसाठी। कसं आहे? वा 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 वा, आता बरं वाटतं की नाही? वा वा, मी महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम केले, विद्यार्थ्यांच्या पुढे सुद्धा कार्यक्रम केले, पण एवढे एन्थुजियास्टिक विद्यार्थी आज मी पहिल्यांदा बघतोय। असं नाही, असं काही नाही, खूप ठिकाणी मी चांगले विद्यार्थी बघितलेले आहेत, पण स्तुती केली की तुम्हाला बरं वाटतं ना, म्हणून मग थोडीशी स्तुती केलेली आहे। थोडा युकू असू द्या। बैठे बैठे, वा वा, मी शांतपणे झोपलेलो होतो त्या गेस्ट हाऊस मध्ये। मला जाग आली कशानं? राष्ट्रगीताचा जो पहिला शब्द पडला कानावर, जनगण मन, आणि त्यानं मला जाग आली आणि ताडकन उडून मी सावधान अवस्थेत बसलो, त्या खोलीमध्ये उभा राहिलो। आणि त्याच्यानंतर मी तू बुद्धी दे, तू तेज दे, आणि ते अजून एक कोणतं होतं सर? आता या स्वागत गीताचा एवढा हे झाला माझ्यावर, नाही तर ते तिन्ही माझ्या गीत लक्षात राहिले होते। माझ्या लक्षात आलं मगाशी की बा खूप सुंदर हे स्कूल आहे, खूप ताकदीचा हा कार्यक्रम इथं होतो आहे। थोडं मी शांत झालो की तुम्ही परत तुमचा पाठीचा मणका असा वाकळा करू नका। हा वाह, बैठे बैठे, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, अशा सप्त स्वरात नांदत असलेली आपली भारतीय संस्कृती आहे। आणि त्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे आजचं आपलं शाळेत दिल्या जाणारं शिक्षण। आणि या शाळेमध्ये मला प्रचंड अभिमान आहे की तुमच्यासारखे सगळे विद्यार्थी घडत आहेत। खरं तर महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम केले, पण ज्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांच्या पुढे मला उभं राहण्याची संधी मिळते त्यावेळेस मला एक वेगळा आनंद होतो, कारण विद्यार्थ्यांमध्ये आल्यानंतर मला असं माझ्या शाळेत गेल्यासारखं वाटतं, आपण कुठेतरी आपल्या शाळेत आल्यासारखं वाटतं। खरं तर आता आपण सरस्वती मातेचं पूजन केलं, बरोबर आहे का? सरस्वती हे विद्येची देवता आहे, बरोबर आहे? हे मोठ्या पोराईपेक्षा ते लहानच लय खतरनाक आहेत। मी लहान लहान लेकरांना लय घाबरतो बरं, कारण मोठ्यांना यांना कसं शांत करायचं मला माहित आहे, पण लहान लहान पोरांना काहीच घेणं देणं नसतं। स्टेजवर कोण आहे, काय आहे, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा तू तुझ्या घरी। एका कार्यक्रमात तर सुरेश भाऊ मी कविता चालू केली, एक लहान पोरग रडायला लागलं, मी कविता थांबवली, ते पोरग रडायच थांबलं। म्हटलं हे काही खतरनाक। मी परत कविता चालू केली, ते परत रडायला लागलं, मी परत कविता थांबवली, परत रडायच थांबलं। म्हटलं आता काहीतरी खतरनाक काम आहे। मी परत एकदा कविता चालू केली, ते परत टेंबलायला लागलं। मला राग आला, मी त्याच्या आईला म्हटलं इकडे या मावशी, तुमच्या लेकराला गप करा नाही तर मी त्याचा गळा दाबीन। त्या पोराची आई म्हणे माझ्या लेकराचंही हेच म्हणणं आहे की तो स्टेजवर जो बोलतोय त्याला गप करा नाही तर मी त्याचा गळा दाबीन। वा 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 वा, खरं तर अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारा हा भारत आहे। खरं तर पूर्वेच्या देशानं अख्ख्या जगाला शांततेचा संदेश दिला। तुम्हाला सांगायला मला प्रचंड अभिमान वाटतो। हा भारत प्रचंड मोठमोठ्या लोकांचा, संतांचा, महान हुतात्म्यांचा देश आहे। संत कबीर, गौतम बुद्ध,
बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. मी ज्या भागात आलोय जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास करून मी तुमच्या समोर आलेलो आहे माझ्या मित्रांनो. आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. हे सांगत समाजात समानता प्रस्थापित केली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ज्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, ज्या ज्या लोकांनी या भारताला, या महाराष्ट्राला, या मातीला बलाढ्य करण्याचा प्रयत्न केला, प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला, ती सगळी संत आणि समाज सुधारकांची परंपरा, त्या सगळ्यांना मी सगळ्यात आधी नमन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले माझ्यापेक्षा ज्ञानानं आणि वयानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेली सगळी ज्येष्ठ मंडळी आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला सुद्धा मी अनंत राऊत आमच्या विदर्भातनं अकोल्यावरनं मानाचा मुजरा करतो. फार सामान्य माणूस मी आहे, एक छोटासा कवी तुम्ही निमंत्रित केलेला आहे. मला तुमच्या सगळ्यांकडे बघून खऱ्या अर्थानं माझी शाळा आठवली. माझ्या शाळेमध्ये ही असेच मोठमोठे कार्यक्रम व्हायचे, पण आमची खेड्यातली शाळा होती. खरं तर एवढी डेव्हलपमेंट आमच्या शाळेमध्ये नव्हती. मी महाराष्ट्रात ज्या डेव्हलप झालेल्या शाळा बघितलेल्या आहेत, मला त्या शाळांमधलं हे एक तुमचं पारनेरचं पब्लिक स्कूल दिसते आहे. जोरदार टाळ्या एकदा तुम्ही तुमच्या शाळेसाठी वाजवा. खरं तर साहेब, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही कोण कोण वेगवेगळ्या नावानं करत असते, पण महाराष्ट्रभर माझे जेवढे कार्यक्रम आहेत यूट्यूबला वगैरे कुठेही, माझ्या कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात मी एका नावाशिवाय करत नाही. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला बऱ्याच जणांनी विचारलं माझ्या बालगोपाल मित्रांनो, की ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, छत्रपती शिवाजी महाराज की, ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला चारच ओळीत सांगितलं, शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. मला इतका आनंद झाला, तुम्ही इतक्या जोरात जयघोष महाराजांचा केला. मला प्रचंड आनंद आहे. तुम्ही सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहे, बरोबर आहे का? कोण कोण शिवाजी महाराजांचा मावळा हात वर करा. क्या बात आहे, हात खाली करा. इतके मावळे खतरनाक आहेत. मुलींनी पण हात वर केले का? बरं बरं, तुम्ही सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचारांच्या पायीक आहात. कोण कोण सावित्रीबाई फुलेंच्या लेकी आहेत, हात वर करा. वा 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 वा, हात खाली करा. क्या बात आहे. मावळे म्हणजे शिवाजी महाराजांचे पुस्तकही वाचले पाहिजेत बरं, नाही तर खतरनाक आहेत काही काही ठिकाणी मावळे. फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानं महाराजांचा मावळा होता येते का? पहिलाच मुद्दा कार्यक्रमाच्या आधी, गळ्यात शिवाजी महाराजांचं शिवताईत घातलं म्हणजे शिवाजी महाराजचा मावळा होता येते का? इकडे सगळे 11वी 12वी ज्युनियर कॉलेज, शिवाजी महाराजांच्या नावाचं हातात ताईत घातलं म्हणून शिवाजी महाराजचा मावळा होता येते का? शिवाजी महाराजांसारखी कोरून दाढी ठेवली म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा होता येते का? हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पतरवाळ्या, अगरबत्ती पैलवान झालेले सगळेच्या सगळे तरुण सुरेश भाऊ बेंबीच्या देठापासून वरडतात. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. याच्या कमरेवर पॅन्ट टिकन